नमस्कार, मी कांचन. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आपण जास्त दिवस आवळा रस टिकण्यासाठी कसा बनवला जातो ते पाहणार आहोत. आवळा निवडून घेते. आवळा शक्यतो डाग नसलेला आणि चांगला व्यवस्थित मोठा बघून घ्या. तर मी हा 3 किलो आवळा घेतला आहे, कारण मला 1 लिटर रस बनवून द्यायचा आहे. तर तो आता आपल्याला स्वच्छ पाण्याने 2 वेळा धुवून घ्यायचा आहे. हे पहा, अगदी व्यवस्थित आपल्याला जास्त दिवस टिकवायचा आहे, त्यामुळे व्यवस्थित धुवून कोरडा करून घ्या आवळा. इथे मी एक सुती कापड घेतले आणि त्यावरती हा आवळा सगळा पसरून व्यवस्थित पुसून घेणार आहे. इथे त्या आवळ्याला पाण्याचा अंशही नसला पाहिजे इतका त्याला कोरडा पुसून घ्या. आता मी ह्या मशीनमध्ये आवळा हा बारीक करून घेणार आहे. तुम्ही किसणीवरती किसून सुद्धा घेऊ शकता. शक्यतो जी उपकरणं आहेत ती कोरडी ठेवा, त्याला पाण्याचा अंश नसला पाहिजे. आणि आता मी आवळा हा फोडून घेते. ह्याचा चुराहून खाली पडतो या मशीनमधून आणि हा आवळा बी सकट वाटला जातो. तर हे पहा, आता जो हा आवळा आहे ना तो आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे. तर मिक्सरचं भांडं सुद्धा आपलं कोरडं पाहिजेत. जो चमचा वापरणार आहे तो सुद्धा कोरडा पाहिजेत आणि पाणी न घालता हा बारीक करायचा आहे. तर सुरुवातीचं भांडं मी असंच हलवून थोडंसं त्याला बारीक करून घेते. तर आपलं जे आवळा पिळणार आहे आपण ते सुद्धा कोरडं असलं पाहिजेत. हे पहा, तर सुरुवातीचा रस जो आहे ना तो जास्त नाही पडणार आहे, अगदी थोडासाच पडेल. पुन्हा आपल्याला हाच रस ग्राइंडिंगला परत वापरायचा आहे. हे पहा, इथे मात्र हा रस जो आहे ना तो वापरू शकता तुम्ही. तर ही सेम प्रोसेस करून मी हा संपूर्ण आवळा जो आहे ना तो पिळून घेणार आहे. हे पहा, एक 3-4 वेळा ही प्रोसेस होते. हे पहा, तर हा संपूर्ण आवळा असा पिळून घेऊन मग मी कोरड्या बॉटलमध्ये भरून त्यांना देणार आहे. हे पहा, फायनली आपला रस जो आहे ना तो तयार झालेला आहे. तर मी या जारनं मोजून देणार आहे. तो कोरडा असलेल्याची सुद्धा खात्री करून घेते आणि मग त्यामध्ये ओतून आपल्याला त्यांना द्यायचं आहे. तर हा रस जो आहे ना ह्याच्यामध्ये पाणी अजिबात नसल्यामुळे खूप हार्ड होतो, म्हणजे पिऊ शकणार नाही इतका तो स्ट्रॉंग लागतो. तर हा रस 4 चमचे रस मधासोबत तुम्ही घेऊ शकता. हे जे कस्टमर आहेत ना त्यांचा कस्टमर फीडबॅक व्हिडिओ आहे तो मी शॉर्टला अपलोड करते, तिथं जाऊन नक्की चेक करा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.